रेकॉर्डिंग सुद्धा स्टार्ट झाली आहे. ठीक आहे. आणि आजच्या आपल्या सेशनला तिथं आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर काल आपण एक टॉपिक सुरू केला होता, तर त्या टॉपिकचं नाव होतं डिग्री ऑफ कंपॅरिझन. ठीक आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्री. ओके. इन डिग्री ऑफ कंपॅरिझन आपण बघितलं होतं. डिग्री ऑफ कंपॅरिझन या पार्ट मध्ये 3 टाइप्सच्या डिग्री आहेत. बरोबर. तर कोणकोणत्या आहेत त्या? विच आर दोज डिग्रीज? कॅन यू टेल मी गाईज? डिग्री ऑफ कंपॅरिझन या पार्ट मध्ये 3 टाइप्सच्या डिग्री आहेत. ठीक आहे. कोणत्या आहेत? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे. आता डिग्री ऑफ कंपॅरिझन त्याच्या मिनिंग वरूनच कळत आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यात कंपॅरिझन होते. राईट. कंपॅरिझन होते. ओके गाईज. चला आता जी काही कंपॅरिझन होते ती जास्तीत जास्त कंपॅरिझन कोणत्या डिग्रीमध्ये होते? तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होते. बरोबर. सेकंड कंपॅरिझन त्याच्यात जास्त म्हणजे आणखी थोडी कंपॅरिझन कशामध्ये होते? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसल्याही प्रकारची कंपॅरिझन होत नाही. ठीक आहे. कंपॅरिझन होत नाही. आता ही जी काही कंपॅरिझन होतं ती होत असते नाऊन आणि प्रोनाउन्स मध्ये. नाऊन आणि प्रोनाउन्स मध्ये. ठीक आहे. कंपॅरिझन. ठीक आहे गाईज. आता चला आता आपल्याला बघायचं तिथं पॉझिटिव्ह डिग्री मी पी ने शो केलंय. ठीक आहे. पॉझिटिव्ह डिग्रीलाच आपण ऍडजेक्टिव्ह असंही म्हणतो किंवा विशेषण असंही म्हणत असतो पॉझिटिव्ह डिग्रीला. ओके. सर्वांना बोर्ड क्लिअर दिसतोय? सांगा बरं एकदा आता. चला सर्वांना बोर्ड सुद्धा क्लिअर दिसतोय. चला चल तर आता हे बघा पॉझिटिव्ह डिग्री पी ने दाखवलंय मी. ठीक आहे. सी म्हणजेच काय? कंपॅरेटिव्ह डिग्री. अँड येस मीन्स व्हॉट? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री. क्लिअर नाही दिसत? हम्म. नाव इज इट क्लिअर? नाव इज इट विजिबल? बोर्ड सर्वांना क्लिअर दिसतोय? येस ऑर नो? यू हॅव टू टाइप इन द चॅट बॉक्स फास्ट. येस मॅम. येस येस येस. सर्वांना दिसतोय? ओके. चला आता हे बघा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपण कसं ओळखायचंय? पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्व्हर्जन करताना आपण एस पी एस यूज करतोय. ठीक आहे. एस पी एस किंवा सो पी एस. आता पी मीन्स व्हॉट? पी मीन्स व्हॉट? ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. पी मीन्स व्हॉट? ऍडजेक्टिव्ह. त्यालाच आपण काय म्हणतोय? विशेषण. ठीक आहे. म्हणजेच काय? त्यामध्ये कसल्याही प्रकारची कंपॅरिझन होत नाही. नेक्स्ट आहे सी दॅन. सी दॅन मीन्स व्हॉट? कंपॅरेटिव्ह डिग्री. ठीक आहे. आणि ते दॅन म्हणजेच काय? आता आपण काल काय बघितलं होतं बघा? काल काय बघितलं होतं आपण? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि पॉझिटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अनुक्रमे काय प्रत्यय लागत असतो? ईआर आणि ईएसटी हा प्रत्यय लागत असतो. ठीक आहे. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण विशेषणाला काय लावत असतो? ईआर. राईट. ईआर हे प्रत्यय लावतोय आणि मोर किंवा मोर पण वापरतोय. ठीक आहे. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ईएसटी हा प्रत्यय लावत असतो किंवा मोस्ट असं वापरत असतो. ठीक आहे. आता हे बघा मोस्ट कधी वापरतोय? मोर कधी वापरतोय? ठीक आहे गाईस. तर आता हे बघा मोस्ट कधी वापरतोय आणि मोर कधी वापरतोय. तर मोस्ट आणि मोर आपण जर सिलेबल पडत असतील एखाद्या विशेषणाचे तरच आपण वापरत असतो. आता सिलेबल मीन्स व्हॉट? सिलेबल. देर इज सम डिफरन्स बिटवीन सिलेबल अँड सिलेबस. ठीक आहे. सिलेबल मीन्स व्हॉट? अभ्यासक्रम. आणि सिलेबल म्हणजेच काय? सिलेबल मीन्स व्हॉट? शब्दावयव. राईट. शब्दावयव. 2 पार्ट्स नाही त्याचे कितीही पार्ट पडू शकतात. शब्दाचे अवयव पडले त्यालाच आपण म्हणतो सिलेबल. ठीक आहे. 2 ऑर मोर दॅन सिलेबल जर असतील तर आपण मोर किंवा मोस्ट युज करत असतो. फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टंटचे ते किती पार्ट्स पडतात? 3 पार्ट्स पडतात. बरोबर. राईट. सर्वांना बोर्ड क्लिअर दिसतोय? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. सर्वांना बोर्ड क्लिअर दिसतोय? श्रेया मॅम तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक करा. ठीक आहे. चला आता हे बघा आपल्याला बघायचं सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीची काय असते बघा? ती द प्लस यस जर असेल तर काय समजायचं? सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. जर सेंटेन्स मध्ये एस पी एस दिसलं किंवा सो पी एस म्हणजेच काय? एज एज ऍडजेक्टिव्ह एज किंवा सो ऍडजेक्टिव्ह एज म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल एज टॉल एज स्मॉल एज असं जर दिसलं तर जे काही सेंटेन्स असेल ते काय असणार आहे? पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स असेल. आणि जर सेंटेन्स मध्ये सी दॅन म्हणजेच काय? टॉलर दॅन ऑर स्मॉलर दॅन. ठीक आहे. जर दुसरं जे काही कम्पॅरिझन जे सेंटेन्स असतं कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं. आणि जर सेंटेन्स मध्ये दी प्लस यस. यस मीन्स व्हॉट? फॉर एक्झाम्पल टॉलेस्ट. येस मीन्स व्हॉट? टॉलेस्ट. ओके. टॉलेस्ट, स्मॉलेस्ट, बिगेस्ट. ओके. म्हणजेच काय? ईएसटी प्रत्यय लागला असतो. आता हे बघा किंवा आता हे बघा सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आणखी काय लागू शकतं? वन ऑफ दी प्लस यस ऑर सम ऑफ दी प्लस यस. आता हे बघा हा जो काही चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित पाठ करायचा आहे. ठीक आहे.
आता हे बघा, आता आपल्याला बघायचंय पॉझिटिव्ह डिग्री टू कंपेरेटिव्ह डिग्री. आता हे बघा, पॉझिटिव्हचं कन्व्हर्जन आपण कंपेरेटिव्ह मध्ये करतो, कंपेरेटिव्ह डिग्रीचं कन्व्हर्जन आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करत असतो. ठीक आहे. आता या कन्व्हर्जनच्या वेळी ठीक आहे काय रूल्स असतात ते आपल्याला बघायचे. ठीक आहे, त्याचे 4 स्टेप्स आहेत. देर आर 4 स्टेप्स. ओके गाईज. फर्स्ट स्टेप, लास्ट वर्ड. ओके, लास्ट वर्ड. आता हे बघा, पहिल्यांदा तुमचं जे काही सेंटेन्स दिले आहे ठीक आहे, त्याचे काय करायचे तुम्हाला 4 पार्ट्स पाडायचे. ठीक आहे, 4 पार्ट्स, 4 भाग करायचे त्याचे. कसे करणार आहात? फर्स्ट पार्ट, लास्ट वर्ड. लास्ट वर्ड कोणता आहे? एज्युकेशन. ठीक आहे. आता हे बघा, नेक्स्ट पार्ट, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? यात हेल्पिंग वर्ब कोणता आहे सांगा बरं या सेंटेन्स मध्ये. कोणता आहे? इज. राईट, इज. आता हे बघा, बरोबर किती ऑटोमॅटिकली किती पार्ट पडले बघा. 1, 2, 3 अँड 4. ऑटोमॅटिकली किती पार्ट पडले? 4 पार्ट पडले. 4 पार्ट तर पडायचे असतात आपल्या सेंटेन्स मध्ये. बरोबर. आता एकदम सिंपल आहे बघा, जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह टू कंपेरेटिव्ह किंवा कंपेरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री कन्व्हर्जन करायचंय तेव्हा काय होणार आहे? लास्ट वर्ड पहिल्यांदा घ्यायचा आहे. ठीक आहे. हा काय आहे? स्टार्टिंग वर्ड आहे. राईट. हा काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. हे काय आहे? पार्ट आहे. कशाचा? पॉझिटिव्ह डिग्रीचा. आणि हे काय आहे? लास्ट वर्ड आहे. बरोबर. आता लास्ट वर्ड आपल्याला नाव वी हॅव टू टेक हिअर लास्ट वर्ड फर्स्ट. लास्ट वर्ड फर्स्ट. लास्ट वर्ड फर्स्ट येणार. काय येईल मग? एज्युकेशन. ठीक आहे, एज्युकेशन. नेक्स्ट आता बघा दुसरी स्टेप काय असणार आहे? हेल्पिंग वर्ब. आता हे बघा, सेंटेन्स निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? सेंटेन्स निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे सांगा. हम्म. येस, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर. आता जर पॉझिटिव्ह होकारार्थी जर वाक्य असेल तुम्हाला काय करायचं, जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते निगेटिव्ह घ्यायचंय. ठीक आहे. आणि जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये करायचंय. आता हे बघा, इथं काय घ्यावं लागणार तुम्हाला? हेल्पिंग वर्ब प्लस नॉट. हेल्पिंग वर्ब प्लस नॉट. ठीक आहे. म्हणजेच काय? अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह मध्ये करायचं, निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह मध्ये करायचं. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब प्लस नॉट. आता हे बघा, हेल्पिंग वर्ब कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. सो यू हॅव टू टेक हिअर इजंट. ठीक आहे. इजचं काय करावं लागेल तुम्हाला? इजंट करावं लागेल. काय येईल मग? एज्युकेशन इजंट. एज्युकेशन इजंट. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? एस पी एस और सी देन. आता आपलं कोणतं सेंटेन्स आहे? पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. तेव्हा आपल्याला काय करावं लागणार आहे? कंपेरेटिव्ह मध्ये करायचंय. ठीक आहे, कंपेरेटिव्ह मध्ये करायचं आहे. आता हे बघा, इथं पहिल्यांदा राईट डाऊन करते मी. पी टू सी, पी टू सी अँड सी टू पी अँड सी टू पी. ठीक आहे, म्हणजेच काय? कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये आणि पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह मध्ये कन्व्हर्जन आपण बघत आहोत. ओके गाईज, चला. हम्म. आता हे बघा, इन एज्युकेशन इजंट. एज्युकेशन इजंट. नेक्स्ट काय आहे? पार्ट सी देन घ्यावं लागेल आपल्याला. सी म्हणजेच काय? ऍज इम्पॉर्टंट ऍज च काय होणार आहे? व्हॉट विल बी द आन्सर गाईज? हम्म. हम्म. इजंट. राईट. आणि इम्पॉर्टंट सिलेबल पडताय त्याचे. इम्पॉर्टंट. राईट. म्हणून तुम्हाला इथं काय घ्यावं लागणार आहे? मोर घ्यावं लागणार आहे. राईट. मोर घ्यावं लागणार आहे. इम्पॉर्टंटनर असं नाही घ्यावं लागणार. मोर घ्यावं लागेल. ठीक आहे. मोर इम्पॉर्टंट. मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. मोर इम्पॉर्टंट. 1 मिनिट गाईज. नंतर काय आहे? दॅन. ठीक आहे. मोर इम्पॉर्टंट दॅन. आणि स्टार्टिंग वर्ड काय येणार आहे इथं? मनी. ठीक आहे, मनी. काय झालंय मग आन्सर? एज्युकेशन इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. आता हे बघा, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह टू कंपेरेटिव्ह करताय, कंपेरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्रीचं कन्व्हर्जन करताय, सुपरलेटिव्ह टू कंपेरेटिव्ह करताय, सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह करता, सुपरलेटिव्ह टू कंपेरेटिव्ह करताय, सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह डिग्री करताय, तेव्हा एक गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची, वाक्याचा जो काही मिनिंग आहे तो चेंज करायचा नाहीये. यू डोंट हॅव टू चेंज द मिनिंग ऑफ सेंटेन्सेस. ठीक आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजलंय का? आर यू गेटिंग माय पॉईंट? येस, 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 सर्वांना समजलंय. नो प्रॉब्लेम. चलो. आता नेक्स्ट बघा, इंग्लिश इज ऍज इझी ऍज मराठी. इंग्लिश इज ऍज इझी ऍज मराठी. ठीक आहे. आता हे जे काही काही सेंटेन्स आहे, कशाचं सेंटेन्स आहे? पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे की कंपेरेटिव्हचं आहे? येस, पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. बरोबर. राईट. कारण इथं काय आलंय? ऍज, ऍज. ठीक आहे. किंवा इथं सो इझी ऍज असं येऊ शकतं. ओके. आता हे बघा, ह्याचे तुम्हाला किती पार्ट पडायचे? 4 पार्ट पडायचे. राईट. लास्ट वर्ड झाला. लास्ट वर्ड
पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब करा. हेल्पिंग वर्ब जर तुम्ही सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली त्याचे 3 पार्ट पडतात आणि फक्त तुम्हाला एक पार्ट करायचा असतो. ठीक आहे. इंग्लिश इज ऍज इझी ऍज मराठी. ठीक आहे. स्टार्टिंग वर्ड झालाय, पुन्हा हेल्पिंग वर्ड झालाय, पुन्हा पार्ट झालाय त्या पॉझिटिव्ह डिग्रीचा आणि जो काही लास्ट वर्ड आहे तो पण आपण घेतलाय. आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा पहिल्यांदा काय घ्यायचं आहे लास्ट वर्ड. ओके. व्हॉट यू हॅव टू टेक हिअर मराठी. मराठी. ठीक आहे. नेक्स्ट काय हेल्पिंग वर्ब प्लस नॉट पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल निगेटिव्ह करावं लागेल. काय होईल मग मराठी इजंट. मराठी इजंट मीन्स व्हॉट मराठी इज नॉट. नेक्स्ट एस सी देन म्हणजेच काय इझीचं काय होणार आहे मोर इझी और मोस्ट इझी. काय होईल आता इझीचं व्हॉट विल बी द आन्सर गाईज मराठी. मोर इझी नाही होणार इझियर होणार आहे. ठीक आहे. मराठी इजंट इझियर इझियर देन इंग्लिश इझियर देन इंग्लिश. ठीक आहे. येस गाईज मराठी इजंट इझियर दॅन इंग्लिश और मराठी इज नॉट इझियर दॅन इंग्लिश म्हणजेच काय येस बरोबर. वाक्याचा अर्थ सेमच राहतोय. राईट गाईज. नेक्स्ट आता हे बघा हे जे काही सेंटेन्स आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे की पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. येस कंपॅरेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह नाही कंपॅरेटिव्ह. राईट गाईज बरोबर. आता कंपॅरेटिव्ह आपल्याला काय करायचं पॉझिटिव्ह करायचंय. आता सध्याला सुपरलेटिव्ह विचारच घेऊ नका कारण आपण ते नाही बघतो. ओके गाईज. सो यू हॅव टू टेक हिअर काय काय लागणार आता पहिल्यांदा इथे 4 पार्ट पडायचे. डुईंग समथिंग. आता इज ऑटोमॅटिकली 3 पार्ट पडलेत बरोबर. 3 पार्ट पडलेत इज. आता खाली काय राहिलंय डुईंग समथिंग. स्टार्टिंग वर्ड इज हेल्पिंग वर्ब बेटर दॅन काय झालंय पार्ट झालाय. कशाचा पार्ट झालाय बेटर दॅन कम्पेरेटिव्ह डिग्रीचा. आणि डुईंग नथिंग काय झालंय लास्ट वर्ड झालाय. आता तुम्हाला काय करायचं लास्ट वर्ड पहिल्यांदा घ्यायचा आहे. लास्ट वर्ड काय येईल नथिंग डुईंग नथिंग. ठीक आहे. डुईंग नथिंग. आता काय होईल नंतर इजंट. इजचं काय होईल इजंट. ठीक आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आता काय येणार आहे इथं निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. डुईंग नथिंग इजंट. आता काय येईल इथं बेटर गुड बेटर बेस्ट काय येईल मग इथं गुड बेटर बेस्ट बेट गुड. राईट गुड. काय येणार इथं इजंट ऍज गुड ऍज और सो गुड ऍज असं येऊ शकतं. डुईंग समथिंग. ठीक आहे. ठीक आहे गाईस. नेक्स्ट शी इज नॉट टॉलर दॅन मी. कोणतं सेंटेन्स आहे प्लीज आयडेंटिफाय दिस सेंटेन्स अँड टेल मी आन्सर. येस नो येस निगेटिव्ह तर आहेच. कोणता आहे कंपॅरेटिव्ह सुद्धा आहे. ओके निगेटिव्ह तर आहेच पण कंपॅरेटिव्ह सुद्धा आहे. ठीक आहे गाईस. आता आहे बघा आता इथं काय पार्ट पाडायचे इज नॉट. ठीक आहे झालंय. हम्म इज नॉट झालंय. आता ऑटोमॅटिकली 3 पार्ट पडले. आता तुम्हाला काय करायचंय मोर टॉलर दॅन काय झालंय सर्वांना दिसतोय बोर्ड क्लिअर येस ऑर नो. येस ऑर नो चला सांगा एकदा. 1 मिनिट. नाव इज इट क्लिअर येस ऑर नो नाव इज इट क्लिअर गाईज. आता दिसतोय का येस ऑर नो. चलो गाईज आता हे बघा शी इज नॉट टॉलर दॅन मी. पहिल्यांदा 4 पार्ट पडायचे राईट. 4 पार्ट पडायचे काय पार्ट पडायचे लास्ट वर्ड. पार्ट एक पडला. दुसरा हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. हा याचा एक पार्ट पडायचा आहे म्हणजे 4 पार्ट पाडून घ्यायचे. ठीक आहे. नंतर काय करायचंय तुम्हाला लास्ट वर्ड पहिल्यांदा घ्यायचंय. लास्ट वर्ड तुम्हाला प्रत्येक वेळेस रूल समजून सांगते आणि याच्यावर जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. प्रत्येक एक्झाम्पलच्या वेळेस मी तुम्हाला रूल समजून सांगत आहे. ठीक आहे.
ओके गाईज, ठीक आहे. चल, आता काय लिहितं, लास्ट वर्ड काय आहे, मी. पण मी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. बरोबर, ऑब्जेक्ट आहे ना, त्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, मीचं काय होतंय, सब्जेक्ट आय, राईट. मग तुम्हाला इथं काय घ्यावं लागणार आहे, आय. ओके, आय. आय नंतर काय घ्यायचं आता इथं तुम्हाला, आय नंतर हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कसं आहे, निगेटिव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला काय घ्यायचंय, अफर्मेटिव्ह घ्यायचंय. ठीक आहे. आता आय नंतर तुम्ही इज यूज करता का, सांगा बरं. आय नंतर तुम्ही इज यूज करता का, नाही, दॅट्स रॉंग. सो यू हॅव टू टेक केअर, आय एम. ठीक आहे, आय एम घेतलंय, नंतर पार्ट घ्यायचंय कशाचा, टॉलरचं. कशामध्ये करायचंय तुम्हाला, टॉल करायचंय. एज टॉल एज और सो टॉल एज टॉल एज टॉल एज. ठीक आहे. अँड नेक्स्ट शी. शीचं आता आपल्याला काय करायचंय, आता असं कधी ऐकलंय का तुम्ही, आय एम एज टॉल एज शी, नाही. आता तुम्हाला याचं कन्वर्जन ऑब्जेक्ट मध्ये करायचंय, सब्जेक्टचं. ठीक आहे. काय येईल मग, हर येईल. बरोबर, आय एम एज टॉल एज हर, आय एम एज टॉल एज हर. ठीक आहे, समजलंय का. चलो मी याचा फोटो काढते. लेट मी टेक वन फोटो गाइस. चलो नेक्स्ट. आता आपल्याला बघायचे सुपरलेटिव्ह डिग्रीचे सेंटेन्सेस. ठीक आहे, सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये कसं करायचं आणि सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्जन कसं करायचं ते आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, चल नाव इट्स फाईन. जर नाही तुम्हाला तर काही शंका असेल तर व्हिडिओ रिपीट बघू शकता, देर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे, कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला रूल सांगितला आहे. आता हे बघा, सुपरलेटिव्ह डिग्रीचं दी प्लस यस. ठीक आहे, दी प्लस यस तर कशामध्ये करताना, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करताना. तुम्ही काय करणार आहात बघा, लास्ट वर्ड पहिल्यांदा तुम्हाला इथं काय घ्यायचं, आता हेच बघा बरं का आता. ओके, दी प्लस यस म्हणजेच काय, सेंटेन्स मध्ये जर दी टॉलेस्ट आलं, दी बिगेस्ट आलं, ठीक आहे, असं जर आलंय तर तुम्ही काय करणार आहात ते बघायचं आता आपल्याला. पहिल्यांदा काय घेणार आहात तुम्ही, लास्ट. आता पहिल्यांदा काय घेणार आहात तुम्ही, नो अदर. ठीक आहे, नो अदर. पहिल्यांदा त्याच्या आधी तुम्हाला वर्ड घ्यायचा आहे नो अदर. नेक्स्ट काय घ्यायचं आहे, लास्ट वर्ड. ठीक आहे, नेक्स्ट काय घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस नॉट. आता असं नाही घ्यायचं. ठीक आहे, आता तुम्हाला फक्त हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. का बरं असं, कारण इथं ऑलरेडी नो आलंय. ठीक आहे, म्हणजेच काय, निगेटिव्ह मध्ये झालंय तुमचं सेंटेन्स. ठीक आहे, आता इथं काय हेल्पिंग वर्ब नंतर काय येणार आहे, एस पी एच, एस पी एच. ठीक आहे, आणि एस पी एच और सो पी एच, सो पी एज. आता आपण इथं सी दॅन का खोडून टाकलंय, कारण आपण फक्त पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला कन्वर्जन बघायचंय. बरोबर, आणि नंतर काय घ्यायचंय तुम्हाला, स्टार्टिंग वर्ड घ्यायचा आहे. ठीक आहे, नंतर काय घ्यायचंय तुम्हाला, स्टार्टिंग वर्ड घ्यायचा आहे. ठीक आहे गाईस, तर आता अशा आपल्याला तिथं एक्झाम्पल्स बघायचे आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग थिंग ठीक आहे, जेव्हा तुम्हाला कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये करायचंय, ठीक आहे, जेव्हा तुम्हाला याचं कन्वर्जन कम्पेरेटिव्ह मध्ये करायचंय, 1 मिनिट, आपण असं राईट डाऊन करू शकतो ना, सीडी. ठीक आहे, सीडी मध्ये करायचंय, कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये करायचंय, तेव्हा तुम्ही इथं काय राईट डाऊन करणार, सिंपल मध्ये फक्त सिम्पली काय राईट डाऊन करणार तुम्ही इथं, सी दॅन एनी अदर, सी दॅन एनी अदर. ठीक आहे, तेव्हा मात्र तुम्हाला
असं काही करायचं नाहीये. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करणं एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये करणं एकदम सिम्पल आहे. पॉझिटिव्हचं पण सिम्पल आहे, पण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये मात्र जास्त स्टेप्स आहेत. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? येस ऑर नो? येस. देन एनी अदर, सी देन एनी अदर. ठीक आहे, चलो नो प्रॉब्लेम. आता आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. फर्स्ट, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज दी बेस्ट पॉलिसी. आता हा जो काही टॉपिक आहे ना बघा, मोस्ट इम्पॉर्टंट कुणा करता आहे हा टॉपिक? जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता हे बघा, चार पार्ट पाडून घ्यायचे. ठीक आहे. ऑनेस्टी इज दी बेस्ट पॉलिसी. आता तुम्हाला अगोदरच मी काय सांगितलं होतं, डी प्लस यस, डी प्लस यस. ठीक आहे. काय आलं इथं? डी प्लस यस, डी प्लस यस. यस मीन्स व्हॉट? सुपरलेटिव्ह डिग्री. राईट. बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. ठीक आहे. गुड पॉझिटिव्ह डिग्री, बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री, बेस्ट कोणती आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय? पहिल्यांदा काय करायचं याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं काय? पहिल्यांदा कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचंय. आता ही डिग्री कोणती झाली आहे? सुपरलेटिव्ह. ठीक आहे. आपल्याला कशात करायचंय? पॉझिटिव्ह मध्ये. काय येईल बरं? नो अदर, नो अदर. ठीक आहे. नो अदर. येस, लास्ट वर्ड घ्यायचा आहे. नो अदर पॉलिसी, नो अदर पॉलिसी. ठीक आहे. लास्ट वर्ड. नंतर काय घ्यायचंय? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय आहे? इज. काय आहे? इज. ठीक आहे. झालंय. नंतर काय आहे? एस पी एच, एस पी एच. आता याच काय होईल? एज गुड एज और सो गुड एज. ठीक आहे. एज गुड एज, एज गुड एज. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? स्टार्टिंग वर्ड. एज गुड एज ऑनेस्टी, एज गुड एज ऑनेस्टी. ठीक आहे गाइस. नेक्स्ट, समजले? येस, दॅट्स राईट प्रिया मॅम. व्हेरी गुड. नेक्स्ट, न्यूटन वॉज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. सायंटिस्ट. न्यूटन वॉज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. आता हे बघा, पहिल्यांदा ऑज, तीन पार्ट ऑटोमॅटिकली पडले. नंतर लास्ट वर्ड काय आहे? सायंटिस्ट. ठीक आहे. आता आपल्याला ओ माय गॉड, अजून आपल्या कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं राहिले की. ठीक आहे. कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं राहिले, आधी आपण कंपॅरेटिव्ह मध्ये करून घेऊयात. ओके गाईस, गुड. ह्याचं जे काही आन्सर आहे ना, ते अगोदर आपण कंपॅरेटिव्ह मध्ये करून घेऊयात. ठीक आहे. कंपॅरेटिव्हचं एकदम सिंपल आहे. काय आहे बघा कंपॅरेटिव्हचं? एज इट इज सेंटेन्स घ्यायचंय वरच. ठीक आहे. काय घ्यायचंय? ऑनेस्टी. ठीक आहे. ऑनेस्टी इज काय घ्यायचंय? फक्त सी दॅन एनी अदर. मीन्स व्हॉट? सी दॅन एनी अदर. सी दॅन एनी अदर. बेटर दॅन एनी अदर. राईट. बेटर दॅन एनी अदर. गुड, बेटर, बेस्ट. त्यामुळे इथं काय घेईल? इथं बेटर दॅन. ठीक आहे. एनी अदर पॉलिसी. बेटर दॅन एनी अदर पॉलिसी. ठीक आहे गाईज. चलो, आता नेक्स्ट बघा. न्यूटन वॉज दी ग्रेटेस्ट सायंटिस्ट. कोणतं सेंटेन्स आहे? न्यूटन वॉज दी ग्रेटेस्ट सायंटिस्ट. व्हॉट विल बी द आन्सर गाईज? न्यूटन वॉज दी ग्रेटेस्ट सायंटिस्ट. येस, सुपरलेटिव्हचं. राईट. पहिल्यांदा आता तुम्हाला काय करायचंय? पॉझिटिव्ह मध्ये बनवायचंय. बनवा बरं पॉझिटिव्ह मध्ये. यू हॅव टू मेक दिस सेंटेन्स इन पॉझिटिव्ह डिग्री फर्स्ट. ठीक आहे. बनवा बरं. येस, नो अदर सायंटिस्ट ऑर एज गुड एज. राईट, व्हेरी गुड. वैशाली मॅम. येस, यू आर ट्राईंग गुड. वैशाली मॅम दिसताय तुमच्या कमेंट. दीपाली मॅम. येस. कविता मॅम. येस. अंजली मॅम. येस. ऋतुजा मॅम. येस. सुलभा मॅम. ऑन अदर नाही, एनी अदर. नो अदर. ठीक आहे. नो अदर. काय येईल आता इथं? नो अदर. नो अदर. लास्ट वर्ड
आता हे बघा, न्यूटन ऑल द ग्रेटेस्ट सायंटिस्ट, नो अदर सायंटिस्ट, नो अदर सायंटिस्ट वॉज ग्रेटर, सॉरी, सायंटिस्ट as great as great as न्यूटन, न्यूटन, ठीक आहे. नो अदर सायंटिस्ट as ग्रेट as न्यूटन. नेक्स्ट कम्पॅरिटिव्ह मध्ये करायचंय. कसं होईल कम्पॅरिटिव्ह मध्ये? व्हेरी गुड दीपाली मॅम. न्यूटन ऑज ग्रेटर दॅन एनी अदर, ग्रेटर दॅन एनी अदर, राईट. Than any other scientist. ठीक आहे. लेट मी टेक वन फोटो. आता आपल्याला नेक्स्ट रूल बघायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट रूल आता आपल्याला बघायचा आहे. आता आपल्याला काय बघायचंय बघा. आता आपण पहिली ओळख बघितली. काय बघितली? डी प्लस एस चे एक्झाम्पल बघितले. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय बघायचे? सम ऑफ दी प्लस एस और वन ऑफ दी प्लस एस. वन मिनिट. वेर इज माय पेन? व्यवस्थित रिवाइज करा हा टॉपिक. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक वेळेस मी प्रत्येक स्टेपला तुम्हाला समजून सांगितलंय असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? आय डोंट नो गाईज. वन ऑफ दी प्लस यस और सम ऑफ दी प्लस यस. ठीक आहे. याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये बघायचंय बघा? पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करताना. ठीक आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करताना आपल्याला काही स्टेप्स बघायच्या आहेत. पहिल्यांदा स्टेप्स बघा. टू पॉझिटिव्ह डिग्री काही स्टेप्स आहेत. फर्स्ट काय आहे बघा? व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे पुन्हा लास्ट वर्ड, लास्ट वर्ड. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे.
पण इथं काय घ्यायचं आपल्याला हेल्पिंग वर्ब आता प्लुरल घ्यायचंय. ठीक आहे, प्लुरल घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट काय आहे? फोर्थ. फोर्थ आहे स्टार्टिंग वर्ड. सॉरी, 1 मिनिट गाईज. एज पी एज, एज पी एज आणि स्टार्टिंग वर्ड. स्टार्टिंग वर्ड आहे. ओके, आणि याचं जेव्हा सीडी मध्ये करायचंय तुम्हाला, ठीक आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं आहे, तेव्हा तुम्ही काय कराल? सी दॅन आधी काय बघितलं आपण? एनी अदर. आता इथे काय बघणार आहोत? मोस्ट अदर. मोस्ट अदर. ठीक आहे, सी दॅन मोस्ट अदर. ओके, एकदम सेम आहे पहिल्यासारखंच, काही अवघड नाहीये, फक्त एवढे रूल्स तुम्ही लर्न करायचे. ओके, यू हॅव टू लर्न दिस रूल्स. चलो. इट इज वन ऑफ द बेस्ट डिसिजन आय हॅव एव्हर मेड. आय हॅव एव्हर मेड. ठीक आहे, हे सेंटेन्स आता आपल्याला इथं बघायचं आहे. आय एव्हर मेड. ठीक आहे, आता मला एक सांगायचं, जे काही सेंटेन्स आहे, सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री और कंपॅरेटिव्ह डिग्री, कोणत्या डिग्रीचं आहे? येस प्रिया मॅम, बरोबर, सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. बरोबर. आता तुम्हाला याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? पॉझिटिव्ह मध्ये करायचंय. काय येईल बरं पॉझिटिव्ह मध्ये? पहिल्यांदा पार्ट पार्ट पाडायचे. ठीक आहे, पार्ट. इज. ठीक आहे, इज झालाय, 3 पार्ट ऑटोमॅटिकली पडलेत. ओके, आता हे बघा, इथं काय राहिले आता? वन ऑफ दी बेस्ट. वन ऑफ दी बेस्ट. ठीक आहे, आणि इथं काय येईल आता? डिसिजन. ठीक आहे, डिसिजन. डिसिजन आय एव्हर मेड. बरोबर, 4 पार्ट पडलेत. एम आय राईट? येस ऑर नो? येस, बरोबर. आता हे बघा, तुम्हाला काय करायचंय, इथं आधी तुम्ही काय घेतलं होतं? नो अदर. आता काय काय घ्यायचं इथं? व्हेरी फ्यू. ठीक आहे, व्हेरी फ्यू. ओके, आता नंतर काय घ्यायचंय? लास्ट वर्ड कोणता आहे? डिसिजन आय एव्हर मेड. ठीक आहे, डिसिजन आय एव्हर मेड. एव्हर मेड. काय येईल आता इथं? डिसिजन आय एव्हर मेड. नंतर काय आहे? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय आहे? इज. इजचं काय घ्यावं लागणार आता इथं? काय घ्यावं लागल? येस येस येस. 1 मिनिट गाईज, इथं ना इज नाही घ्यायचंय तुम्हाला, ऑज घ्यायचंय. ठीक आहे, इट ऑज. ठीक आहे, इट ऑज. ठीक आहे, ऑजचं काय होईल मग आता इथं? कारण पास्ट टेन्स मध्ये सेंटेन्स आहे म्हणून. ठीक आहे, आय एव्हर मेड वर. आय एव्हर मेड वर. ऑजचं काय होईल प्लुरल लावून आता? वर होईल. ठीक आहे, ऑजचं काय होणार आहे आता इथं? वर होणार आहे. बरोबर, मेड वर. स्टार्टिंग वर काय आहे? इट ऑज. ठीक आहे, इट ऑज. इट वॉज वर इट. राईट, वर इट येईल. ठीक आहे गाईज, वर इट. ओके, 1 मिनिट गाईज. अजून एक पार्ट राहिला की आपला. ठीक आहे, अजून एक पार्ट राहिला आहे आपला. डोंट वरी अबाउट दॅट. आय एम सो सॉरी फॉर दॅट. आता हे बघा, व्हेरी फ्यू घेतले आपण. ठीक आहे, लास्ट वर्ड काय आहे? डिसिजन आय एव्हर मेड. डिसिजन आय एव्हर मेड. आय एव्हर मेड. आता नंतर काय येईल आता इथं? हेल्पिंग वर्ब. वर. ठीक आहे, वर. आता नंतर काय येईल? एज पी एज. एज पी एज म्हणजेच काय? एज गुड एज. एज गुड एज. राईट, आणि नंतर काय येणार आहे? स्टार्टिंग वर्ड येणार आहे. ठीक आहे, एज गुड एज इट. एज गुड एज इट वॉज. ओके, एज गुड एज इट. राईट. ओके, समजलंय आता? इट वॉज.
असं येईल. ठीक आहे गाईज, आता याचं कम्पेरेटिव्ह मध्ये कसं आहे, एकदम सिंपल आहे कम्पेरेटिव्ह मध्ये, अजिबात घोळ होणार नाही तुमचा. ठीक आहे, काय येईल आता इथं? हम्म. मॅम व्हेरी इझी. गुड. नो, प्रिन्सिपल मॅम तसं नाही येणार. ठीक आहे, कम्पेरेटिव्ह मध्ये कसं येईल? इट वॉज वन ऑफ दी बेस्ट, त्याच्या जागी काय येणार आहे? सी दॅन मोस्ट अदर. सी दॅन मोस्ट अदर म्हणजेच काय? बेटर दॅन मोस्ट अदर, मोस्ट अदर डिसिजन आय एवर मेड. ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, संस्कृत इज वन ऑफ दी बेस्ट लँग्वेजेस. ठीक आहे, संस्कृत इज वन ऑफ दी बेस्ट लँग्वेजेस. सेंटेन्स कशाचा आहे सांगा बरं? सेंटेन्स कशाचा आहे? येस गाईज, बरोबर, सुपरलेटिव्ह आहे. कारण कशावरनं? वन ऑफ दी, राईट, वन ऑफ दी बेस्ट. ठीक आहे, एक पार्ट पडलाय, राईट गाईज. चलो, काही आता 4 पार्ट बरोबर पडले. काही आता इथं व्हेरी फ्यू. ओके, पॉझिटिव्ह मध्ये करताना व्हेरी फ्यू, लास्ट वर्ड काय आहे? लँग्वेजेस. ठीक आहे, लँग्वेजेस, व्हेरी फ्यू लँग्वेजेस. नेक्स्ट, आता काय घ्यायचं? हेल्पिंग वर्ड प्लुरल घ्यायचंय. इथचं काय होणार आहे? प्लुरल आर होणार आहे, राईट. लँग्वेजेस आर, व्हेरी फ्यू लँग्वेजेस आर, काय होईल? ॲज गुड ॲज, ॲज गुड ॲज, काय येईल आणखी? स्टार्टिंग वर्ड संस्कृत, संस्कृत, राईट. ओके, आणि कम्पेरेटिव्ह मध्ये करताना काय येईल? कम्पेरेटिव्ह मध्ये करताना काय येईल? एकदम सिंपल आहे. फक्त काय यूज करायचंय? सी दॅन मोस्ट अदर. ओके, आणि सेंटेन्स सेम ठेवायचंय. काय येईल? म्हणजे फक्त पॉझिटिव्ह डिग्री अवघड जाईल तुम्हाला, बाकी काही अवघड नाही जाणार. ठीक आहे, ते पण क्लिअर होईल, देर इज नो प्रॉब्लेम. संस्कृत इज, संस्कृत इज, येस, व्हेरी गुड. संस्कृत इज बेटर दॅन मोस्ट अदर लँग्वेजेस. ठीक आहे, इज बेटर दॅन मोस्ट अदर लँग्वेजेस. ठीक आहे, लेट मी टेक वन फोटो. चलो गाईज, थँक्यू सो मच. आज आपण इथं थांबत आहोत. तुम्हाला याच्यानंतर मी बोर्डचे फोटो शेअर करणार आहे, प्लस होमवर्क सुद्धा शेअर करणार आहे. ठीक आहे, आणि होमवर्क सर्वांनी व्यवस्थित कम्प्लीट करायचा आहे. ओके, डू कम्प्लीट युअर होमवर्क प्रॉपरली. ओके गाईज, चलो, तर आज आपण इथं थांबत आहोत. थँक्यू सो मच टू ऑल, बाय एव्हरीवन. आणि हा जो काही टॉपिक आहे ना, तो आज आपला संपलाय. ठीक आहे, तो आज आपला संपला आहे. चलो, बाय.